सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24। नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालय, दशमी गव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिर या ठिकाणी महामानवास अभिवादन केले। या प्रसंगी मार्केट कमिटीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे, सरपंच संगीता उद्धवराव कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, शरद गुंजाळ, देसाई साहेब, बापू घोरपडे, अण्णा जगताप, रवींद्र काळे सर, पोपट कांबळे, सुधीर काळे, यशवंत कांबळे, भाऊ काळे, सचिन कांबळे, बाळासाहेब काळे, बबन कांबळे, जयसिंग काळे, दत्तात्रय कांबळे, शिवाजी काळे, शुभम कांबळे, सूर्यकांत काळे, सचिन गायकवाड, विजय काळे, काका कदम, गंगाधर काळे, सोन्याबापू कांबळे, लक्ष्मण काळे, अक्षय कांबळे, साईनाथ काळे, काशीनाथ काळे, उत्तम कांबळे, देवीदास कांबळे, जयसिंग पाटील, अभिषेक काळे, अशोक काळे, सागर काळे, छाया कांबळे, सीमा कांबळे, प्रियंका गायकवाड यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाजा बाजा भीमराव एकच राजा, जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा। त्याची वाघाची होती रे चाले, हाती कणखर निर्भीड ठाले। त्याची वाघाची होती रे चाले, हाती कणखर निर्भीड ठाले। तलवार केली त्यांनी हातात लपेन, एकटाच लढला छाती ठोकून। तलवार केली त्यांनी हातात लपेन, एकटाच लढला छाती ठोकून। वाचा फोडली मुख्य जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा, जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा। डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या बद्दल आपण काय बोलावं? सूर्याबद्दलची महती आपल्यासारख्या काजवा बनू पाहणाऱ्यांनी काय सांगाल? शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षणानंतरच आपण खऱ्या अर्थानं माणूस बनू शकतो। परंतु मग शिक्षण कोणतं हा एक महत्वाचा भाग आहे। शिक्षण म्हणजे एक डिग्री का, फक्त पदवी का? की जी पदवी या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे नव्हती, ज्ञानेश्वर माऊलींकडेही नव्हती। म्हणजे आजकाल फार वाईट वाटतं ज्यावेळी डिग्र्या मिळवलेले लोक सुद्धा आपल्या शब्दांमध्ये अपशब्दांचा उपयोग करतात मंचावरती, परंतु त्या काळी ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे कुठलीही PhD नव्हती किंवा तुकाराम महाराजांकडे कुठलीही PhD नव्हती, परंतु ते खरे शिक्षित होते आणि असे शिक्षित अपेक्षित आहेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त लोकांना सांगितलं नाही, त्यांनी पहिल्यांदा स्वतः ते करून दाखवलं। अजूनही त्यांच्या इतकं शिक्षण या जगातल्या कोणत्याही विद्वत्तांनी घेतलेलं नाही। हे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आपण त्यांची लेकरं आहोत।
पण आपण त्यांचं लेकरं नेमकं बाह्यांगानं व्हायचं की अंतरांगानं, हा एक प्रश्न आहे बरं का. कारण मी स्वतः फार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यासक आहे. मला फार त्या विचारांचा अनुयाय करावासा वाटतो पहिल्यापासूनच. आणि ते विचार काय आहेत नेमके, तर ते विचार म्हणजे माणूस व्हा एवढेच आहे. किती वाईट असेल ना तो काळ की ज्यावेळी माणसाला माणूस समजलंच जात नसेल. आणि आजच्या या दिवशी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अथांग त्यांनी तयार केलेला ज्ञानाचा साठा आहे, त्यांनी स्वतः तयार केलेला. त्यातलं एक छोटंसं पुस्तक कधीतरी कोणीतरी वाचावं. त्यांची गाणी म्हणणं किंवा ऐकणं याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये, मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आपण डीजे लावण्याच्या ऐवजी एक पुस्तक आज वाचून काढेल मी डॉक्टर छत्रपती शिवरायांचं. एक पुस्तक छोटंसं 10 पानाचं पण पुस्तक आहे आणि 10,000चं पण आहे. आणि त्यानंतर मग असं करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मी गाणेही लावेल, मी ऐकेन ही, मी आनंदोत्सवही साजरा करेल. कारण त्या आपल्या इतक्या मोठ्या महामानवाचा जन्म आज झाला होता. आपलं भाग्य आहे ते, आपण उत्सव साजरा करू. पण त्या दिवशी एक छोटीशी पुस्तिका आपण वाचूयात संकल्प म्हणून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती दशमी गव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत व आनंदनगर येथे साजरी करण्यात आली. आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त गावातील दशमीगावण गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, मित्र व संघर्ष ग्रुप यांच्या वतीने मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने जयंतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दशमीगावण या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. समाज मंदिर ठिकाणी महामानवाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले काम करण्यात आले तरुणांच्या वतीने. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय भीम. आज या ठिकाणी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुण आपल्या अंगी बाळगावेत अशी माझी इच्छा आहे. बोधिसत्व गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज आपल्या दशमीगावांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उत्सवामध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, लहान थोर सर्व तरुण मित्रमंडळ उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरोखरच आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांनीच कौतुकास्पद असे भाषणं व मुलांना खाऊ, पुस्तके, वह्या, पेन वाटप केलं. त्याबद्दलही मुलांचे आभार मानतो. खरोखर फालतू ठिकाणी खर्च करण्यापेक्षा शाळेला देणगी व मुलांच्या शिक्षणासाठी केलं तेच खरं योग्य असतं. बाबासाहेबांनी तेच सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पेल्याने माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याच युक्तीप्रमाणे हे बरोबर आहे. तरी एवढे बोलतो. जय भीम. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्याबद्दलही या संघर्ष ग्रुप तरुण मित्र मंडळाचे मी आभार मानतो. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला.
कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।